भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अमरावती महानगरपालिका दौऱ्यादरम्यान शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। संभाव्य विरोधाची शक्यता लक्षात घेता कोतवाली पोलिसांनी एमआयएमच्या 8 नगरसेवकांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेत पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवलंय। सोमय्या अमरावतीतून रवाना होईपर्यंत संबंधित नगरसेवकांवर पोलिसांचं विशेष लक्ष होतं। दरम्यान अमरावती महानगरपालिका परिसरात शिवसेना गटाचे नगरसेवक, एमआयएमचे नगरसेवक तसेच मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याचा निषेध व्यक्त केलाय। काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता। कडेकोट पोलीस बंदोबस्तात किरीट सोमय्या यांची महानगरपालिकेतील बैठक पार पडली। बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि काही विषयांवर आपली भूमिकाही मांडली। मात्र पत्रकारांनी विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचं टाळत सोमय्या अचानक तेथून निघून गेल्याचं दिसून आलं। त्यामुळे उपस्थित पत्रकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय। सोमय्या यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न दिल्याबद्दल शिवसेना गट आणि एमआयएमच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। महत्त्वाच्या प्रश्नांपासून दूर पळणं हे लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीला साजेसं नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। या संपूर्ण घडामोडीनंतर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून सोमय्या यांच्या दौऱ्याचे राजकीय पडसाद आगामी काळात देखील उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मी महानगरपालिकेच्या आयुक्त, महापौर, उपायुक्तांना मी प्रश्न करतो। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे आणि हा माजी खासदार अमरावतीमध्ये काय करताय? आचारसंहितेमध्ये यांनी कोणी अधिकार दिला यांना कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग लावायचा? मागच्या वेळेला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की किरीट सोमय्याने इथं मीटिंग घेतली का? त्यांनी लेखी उत्तर दिलं की अशी कुठलीही मीटिंग झाली नाही। मग मला सांगा, हे दिशाभूल नाही करू राहिले का? पत्रकाराची दिशाभूल करताय, नगरसेवकाची दिशाभूल करताय, अमरावती शहरातल्या नागरिकांची सुद्धा दिशाभूल करताय। आणि हा किरीट सोमय्या एक माजी खासदार आहे, काय करतो तो अमरावतीने इथं येऊन हा विनाकारणचं शहराचं वातावरण गढूळ करताय। आमचा आरोप आहे त्याला मीटिंग घ्यायची आहे, त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात घ्यावं। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याला समर्थन करणाऱ्याचा सुद्धा जाहीर निषेध करतो। आम्हाला असा आपल्या शहरामध्ये वातावरण चांगलं ठेवणारा व्यक्ती पाहिजे। या किरीट सोमय्यांना संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं आहे आणि जातीच्या भरोशावर हे राजकारण करू राहिलं। हिंदू मुसलमान करतात। फक्त हे यांना काहीतरी चर्चेत राहण्यासाठी महिना 2 महिन्यात एखादा विषय पाहिजे म्हणून हे किरीट सोमय्याला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भडकून देतात आणि हा फक्त पालतू कुत्ता आहे। हा किरीट सोमय्या जो आहे फक्त पालतू कुत्ता आहे। जेवढं भुकायला दिलं, जेवढे दाणे टाकले त्याच्यासमोर तेवढा भुकतो आणि त्यानं मला सांगा काय गरज आहे त्याला अमरावतीमध्ये यायची? कुठला घोडा आहे? आम्ही आहे ना, 40,000 लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे। आम्ही सक्षम आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तासोबत, महापौरासोबत आम्ही भांडू आणि शहरातल्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ। आणि हा आता माझ्या तोंडून शिव्या काढत नाही मी, परंतु मी त्याला प्रश्न करतो, तो त्यांचे महापौर हे इतक्या काळजीपूर्वक नाही काय? त्यांच्या महापौरामध्ये धमक नाही काय? शहराचं नेतृत्व करताना ते बीजेपीची सत्ता आहे, त्यांनी त्याच्या महापौराला आदेश द्यायला पाहिजे आणि शहरातला जो गढूळ वातावरण आहे त्याने स्वच्छ करायला पाहिजे। याचा अर्थ बीजेपीच्या लोकांचा बीजेपीच्या महापौरावर विश्वास नाही आहे असं मला असं वाटते, म्हणून ते मुंबईवरून इथपर्यंत येत आहे। पोलीस प्रशासनानं जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा अमरावतीमध्ये मी फेब्रुवारी 2025 मध्ये तक्रार दिली होती। तर जी तक्रार दिली आहे त्यानंतर तक्रार, त्यानंतर चौकशी, त्यानंतर ऍक्शन आणि कुठलाही फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग त्यात चौकशी, तक्रार, पाठपुरावाला आचारसंहिता लागू पडत नाही। दुसरी गोष्ट की आता आहे की अमरावतीमध्ये जे बाहेर आलंय ते भयानक बाहेर आलं। 4,800 जन्म प्रमाणपत्र विलंबित मी बोलतोय, हे अर्ज आले होते ते सगळे 4,800 रद्द झाले। आता अमरावती हे कदाचित मी सांगतोय, पण कदाचित आतापर्यंतची जी माहिती 2025 मध्ये CRS पोर्टलवर करेक्शन 35,000 या हायएस्ट आहे इन महाराष्ट्रात। मुंबई शहरात 19,000 आहे। तर त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष घालणं आवश्यक आहे। आता मी हिंदीत बोलतो, मग परत विचारा।